जवळपास 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे आणि त्याचा उत्साह संपूर्ण देशामध्ये आहे। त्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला श्रीरामाला नमन करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा श्रीरामाची आठवण करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे उपक्रम केले जाते आहे। नागपुरातील कलाकारांनी एकत्रित येत जे आर्टिस्ट आहेत ते एकत्रित आले आणि त्यांनी या ठिकाणी वॉटर पेंटच्या माध्यमातून हे 40 फूट उंच अशी पेंटिंग जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की 40 फूट उंचीचं हे 3 भागांमध्ये विखुरलेलं श्रीरामाचं कटआउट जे आहे ते या समोरच्या चौकामध्ये लागणार आहे आणि त्याची तयारी या ठिकाणी आपण बघू शकतो की हे सगळे आर्टिस्ट जे आहे ते या ठिकाणी आपली कला दाखवताना दिसते आहे। हुबेहूब श्रीरामाचा चेहरा असो किंवा मग या पेंटिंगमध्ये दाखवण्यात येणारा भाग जो आहे तो हुबेहूब करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कसोशीने सुरू आहे। गेल्या 3-4 दिवसापासून सतत या ठिकाणी हे काम सुरू आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर 3 भागामध्ये जवळपास हे कटआउट जे आहे ते पूर्णत्वास आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कलर कॉम्बिनेशन असो किंवा मग श्रीरामाचा चेहरा आणि धनुष्य ह्या सगळ्या बाबी हुबेहूबपणे या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी आर्टिस्ट जर आपण बघितलं तर अगदी आपल्या कामात व्यस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की हे सगळं कशा प्रकारे ते साकारत आहे। काय सांगाल कशा प्रकारे एवढा मोठा कटआउट जो आहे तो साकारला जातो आहे? येणाऱ्या 22 तारखेला प्रभू श्रीरामाच्या अयोध्येतील ते मंदिराचं पूजन आहे। त्या निमित्ताने आम्ही कलाकार लोकांनी पण मिळून की बा तिथे न जाता आम्ही इथे साजरा करू, जेणेकरून आमचे कलाकार जेवढेही आहे इथे दिसणार लोकांना की ही कला पण अवगत आहे। म्हणून आम्ही सगळे आर्टिस्ट लोक इथे निरंतर 4 दिवसापासून भिडलेले आहोत या कामाकरिता। या ठिकाणी बघितलं तर हे पेंटच्या माध्यमातून तुम्ही रंगवताय, कुठले पेंट वापरले गेलेले आहे आणि कशा प्रकारे हे सगळी कला जी आहे या कॅनव्हासवर दाखवतो? आम्ही हे प्लायवर उभारलेले आहे। प्लायवर कटआउट कटिंग करून हाताने त्याच्यावर पुरे जेवढे वॉटर कलर आहे त्या वॉटर कलरचे पूर्ण शेड बनवून ते काम सुरू आहे आमच्या याच्यात। किती दिवस आणखी लागणार आहे हा पूर्ण, कारण 40 फुटाचा कटआउट आहे तो कसा उभा केला जाणार आहे, किती दिवस? याला जवळपास 2 दिवस इथे काम सुरू राहणार। त्याच्यानंतर आम्ही तिथे मचान बांधलेली आहे चौकात, त्या चौकात आम्ही सरळ उभं करू त्याला आणि 22 तारखेला त्याच्या पूजापाठ करू आम्ही। नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर कलाकारांमध्ये हे सुद्धा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतो आहे आणि आपली कला ते प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करताना दिसते आहे आणि त्यासाठी त्यांनी विशाल असा हा 40 फूट उंचीचा कटआउट बनवलेला आहे जो 22 तारखेला या समोरच्या चौकामध्ये लागणार आहे आणि त्या ठिकाणी पूजापाठ विधिवत होणार आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।